मी आपल्याला सांगतो की ठरावामध्ये कुणी जरी मोठा भाव असला तरी संचालक मंडळामध्ये मात्र भाजपच मोठा भाव असणार आहे. त्यांनी बॅनर लावायला सुरू केलेले आहे, महायुती विरुद्ध शेतकरी, महायुती विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी. तर बंधूंनो, मला आपल्याला सांगायचं आहे, ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही निवडणूक होणार आहे. एका पत्त्याच्या कॅटमध्ये 4 इटके असतात. आज माडिक साहेबांनी फक्त एकच एका इथं स्टेजवर आणलेला आहे, नरके साहेब. अजून 3 इटके शिल्लक आहेत. संबंध महाराष्ट्रामध्ये एकमेव कोल्हापूर जिल्हा असा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाही. त्याचं कारण गोकुळ दूध संघ आहे. आणि या गोकुळ दूध संघाला नावारूपाला आणण्याचं, वैभव प्राप्त करून देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल ते आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य महादेवराव माडिक साहेबांनी केलेलं आहे. या मेळाव्याला उपस्थित सन्मान्य महादेवरावजी माडिक साहेब, आज दुसरे प्रमुख पाहुणे ज्यांच्या येण्यामुळं या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे आणि महायुतीची ताकद वाढलेली आहे असे सन्मान्य अरुण नरके साहेब, ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते सन्मान्य आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार प्रकाश अण्णा आपडे, माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर, माजी आमदार संजय बाबा गाडगे, संमजितराजे घाडगे, महापौर आपल्या रूपाताई निकम, दूध संघाच्या संचालिका, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका महाडिक, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, आपटे काकी, दीपकराव पाटील, शिवशंकर हत्तरगी, चेतन नरके, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, प्रवीणसिंह पाटील, प्रकाशजी चव्हाण, एस के चौगुले अण्णा, स्वातीताई कोरी, सावकार मदनाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, अशोकांना चराटी, दत्ता राणे, भूषण पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य अमरीजी घाडगे आणि मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित असणारे दूध संघाचे सर्व ठरावधारक, पत्रकार, छायाचित्रकार बंधू भगिनी. या दूध संघाची 5 वर्षापूर्वी निवडणूक झालेली होती. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात की त्या निवडणुकीमध्ये माजी पालकमंत्र्यांनी कधीही या दूध संघामध्ये पक्षीय बलाबल किंवा पक्षीय संघटन, पक्षीय पॅनल होत नव्हतं, परंतु माजी पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं पॅनल या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणलं. आणि मग जे झालं ते आपल्याला माहिती आहे. हे एवढ्यासाठीच मी सांगतोय कारण आज त्यांनी बॅनर लावायला सुरू केलेलं आहे, महायुती विरुद्ध शेतकरी, महायुती विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी. तर बंधूंनो, मला आपल्याला सांगायचं आहे, ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही निवडणूक होणार आहे. बंधूंनो, या निवडणुकीमध्ये गेले वर्षभर अनेक पद्धतीचे स्थित्यांतर आपण पाहिले. सातत्यानं 1 वर्षापासूनच सगळ्या ठरावधारकांना भेटणे, विविध मार्गाने जाणे, त्यांना आमिष दाखवणे, त्यांच्यावर दबाव टाकणे, या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. मी थोडंसं चिंतेमध्ये होतो. मी माडिक साहेबांकडे सारखं जायचं की गोकुळची आता निवडणूक लागलेली आहे, आपण काय करायचं. कारण सत्ताधारी लोक बलाढ्य आहेत, मोठे मोठे पक्षाचे तिथं नेते आहेत, मंत्री आहेत, ते आपापल्या पद्धतीनं ठरावधारकांना एकत्रित करण्याचं काम करतायत. माडिक साहेब, मला एवढं सांगायचं, तू काय काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. मला चिंता लागायची की कसं व्यवस्थित होणार आहे, परंतु आज हे चित्र बघितल्यानंतर माडिक साहेबांनी जे सांगितलं होतं तेच सत्य होतं, याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आला. या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एक दिलाने एक सुटीने जाण्याचं ठरलेलं आहे. एका पत्त्याच्या कॅटमध्ये 4 इटके असतात. आज माडिक साहेबांनी फक्त एकच एका इथं स्टेजवर आणलेला आहे, नरके साहेब. अजून 3 इटके शिल्लक आहेत. त्यामुळे ठराव जमा करत असताना कुणी किती ठराव केले, कुणी, मला तर चिंता वाटायला 10,000 ठराव होते तिथं का काय, आकडे बरेच आहेत. परंतु शोमिका माडिकताईंनी इथं सांगितलेलं आहे की आपल्याकडं कुठलेही डबल ठराव नाहीत, कुठलेही चौकशीतले, कुठल्याही अपात्र संस्थेचे ठराव नाहीत. आणि 1431 ठराव आज आपल्याकडे यादी जमा झालेली आहे. आज आपण आता हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्रित गोकुळ दूध संघाच्या त्या ऑफिसपर्यंत चालत जायचं आहे. तिथं गडबड गोंधळ होऊन याची आपण सगळ्यांनी चिंता घेतली पाहिजे. मी आपल्याला सांगत होतो की ठराव किती जरी लोक जमा करत असतील
तरी ज्याचा उल्लेख आता शिवाजीराव पाटलांनी केला ही वस्तुस्थिती आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांना मुंबईमध्ये एकत्रित बोलवलं. तोपर्यंत आपण आपापल्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला बोलवून सांगितलं की आपण सगळ्यांनी महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. परंतु ठराव करत गोळा करत असताना आपापल्या ताकदीवर गोळा करा आणि ठराव जमा करा. अनेक बातम्या आम्ही पेपरला वाचल्या. संख्येवर मग उमेदवाऱ्या दिल्या जाणार आहेत, संख्येवर संचालकांचं बलाबल होणार आहे, मी मोठा भाऊ आहे, तू छोटा भाऊ आहे. आता परवा राष्ट्रवादीने ठराव जमा केलेले, त्यामध्ये यड्रावकर साहेबांचे 160 ठराव आहेत. त्यामध्ये कुपेकर काकी, यड्रावकर साहेब तर काय राष्ट्रवादीचे नव्हते, ते वेगळ्या पक्षाचे आहेत, त्यांचे 160 ठराव आहेत. कुपेकर काकी किंवा कुपेकर गट त्यांनी 70 ठराव जमा केलेले. ते तर उबाटा किंवा महायुतीच्या कुठल्याही प्रक्रियेत येत नाहीत, ते महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाचे त्या नेते आहेत. तिसरे शेकापचे, त्यांचे 35-40 ठराव आहेत. म्हणजे जवळ 200-300 ठराव हे राष्ट्रवादीच्या कोट्यातले नाही आहे, परंतु त्यांनी दिले. ठीक आहे, आनंद आहे, सगळे आपल्यासोबत येत आहेत. म्हणून मला आपल्याला सांगायचे की ठराव कोण किती जमा करता, याच्यापेक्षा मी आपल्याला सांगतो की ठरावामध्ये कुणी जरी मोठा भाव असला तरी संचालक मंडळामध्ये मात्र भाजपच मोठा भाव असणार आहे. कारण 5 वर्षामध्ये गेल्या पंचवार्षिकला ज्या भूलतापा दिल्या होत्या, सगळ्यांना फसवून काही खोटं आमिष दाखवून सत्ता हस्तगत केली, करून या 5 वर्षातलं शेवटचं 1 वर्ष जर आमचं सोडलं तर त्याच्या आधी काय काय झालं याचं सगळ्यांनी आपण बघितलं. अनेक लोकांच्यावर अन्याय झालेलं काम बघितलं. आमच्या 2-4 बदल्या सुद्धा होत नव्हत्या, परंतु तुम्हाला सगळ्यांना याची कल्पना आली असेल की 2019 नंतर माझी लोकसभा मी हारलो, अमल माडिक साहेब विधानसभा हारले, माडिक साहेबांची विधान परिषद केली, गोकुळ दूध संघ गेलं आणि हे सांगत होते काँग्रेसचे लोक की माडिक गट संपला, या जिल्ह्यातून भाजप संपलं. परंतु मी नेहमी सांगतो हे कालचक्र आहे. आज मावळलेला दिवस उद्या सकाळी उगवत असतो, तो सूर्य आज पुन्हा उगवलेला आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या हिताचा कारभार 25 वर्ष ज्या पद्धतीनं माडिक साहेब, PN पाटील साहेब, नरके साहेब यांनी पारदर्शक पद्धतीनं गोकुळचा कारभार चालवला, तुम्हाला न्याय देण्याचं काम केलं, तुमच्यावर कधी दबाव टाकला नाही. कुठल्याही निवडणुकीमध्ये मी बघतोय, माझ्या लक्षात आहे, मी सुद्धा 4 निवडणुका लढलो. आम्ही निवडणूक आली की माडिक साहेबांकडे जायचं आणि थोडंसं आपले ठरावधारक किंवा आम्हाला गोकुळची काही यंत्रणा द्या म्हणायचं. माडिक साहेब म्हणायचे या सहकारामध्ये कसलंही राजकारण आणायचं नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही बघितलं अनेक पद्धतीने वेगवेगळ्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये गटाचे मेळावे घ्यायचे, ठरावधारकांचे मेळावे घ्यायचे, सुपरवायझरांचे मेळावे घ्यायचे आणि दबाव आणायचा. हे सगळं भविष्यामध्ये होणार नाही. ज्या पद्धतीनं पूर्वीचा कारभार होता त्याच पद्धतीनं गोकुळला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं सगळ्यांनी या महायुतीच्या पाण्याच्या पाठीशी उभं राहावं. आताच पुढं रेसिडेन्सी क्लबमध्ये सन्माननीय आमदार विनय कोरे साहेब यांचाही मेळावा झालेला आहे, त्यांचेही ठरावधारक तिथे एकत्रित झालेले आहेत. ते आपल्यासोबत आहे. जनस्वराज्य पक्ष हा भाजपच्या पोटात आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्य एकत्रित ठराव दिल्यानंतर निश्चितपणानं आपणच मोठे भाऊ होणार आहोत, याची सुद्धा मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. मी आपण सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की आता बऱ्याच गोष्टी अजून चालू आहेत, कोर्ट मॅटर चालू आहेत, काही AR कडे संस्था आहेत, पात्र अपात्र, काही संस्था खरोखर म्हणजे जाणीवपूर्वक मतासाठी केलेल्या संस्था आहेत, त्या निश्चितपणाने यात निघतील. परंतु जो प्रामाणिकपणानं या संस्थेबरोबर आहे, जो प्रामाणिकपणानं दूध घालतोय, त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, याची सुद्धा ग्वाही आणि जबाबदारी मी या ठिकाणी जबाबदारीने घेतो. ज्या पद्धतीनं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला सूचना केलेल्या आहेत, त्याच पद्धतीने या निवडणुकीला आपण सगळे सामोरे जाऊया आणि एक दिलानं एकजुटीनं महायुतीचं पॅनल प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, यासाठी आपण आजपासूनच ठराव जमा करण्यापासून आपण एकत्रित राहूया, एवढीच विनंती आणि आवाहन करतो. मी आपल्या सगळ्यांना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.